परभणी तालुक्यातील दैठणा येथील मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 महिलांना कारनं धडक दिली। या घटनेत दोघी महिलांचा जागीच मृत्यू झालाय। परभणी गंगाखेड रस्त्यावरील माळसोना फाट्याजवळ हा अपघात घडलेला आहे। पुष्पा उत्तम कछवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परभणी उत्तमराव कछवे यांच्या पत्नी, तर अजनाबाई सुरेशराव शिरोदे असं मयत झालेल्या महिलांची नावं समोर येत आहेत। मॉर्निंग वॉकसाठी हे गेलेल्या होत्या 2 महिला आणि त्या दरम्यान त्यांचा अपघात घडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। कारनं धडक दिली या दोनही महिलांना आणि याच अपघाताविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, नक्कीच गौरी, परभणी तालुक्यातील दैठणा या गावाजवळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव कछवे जे आपल्या पत्नीसह आणि गावातील इतर एका महिलेसह मॉर्निंग वॉकसाठी सकाळी 5:30 वाजता गेले होते। उत्तम कछवे हे दोन्ही महिलांपासून थोडे पुढे चालत असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या एका कारने दोन्ही महिलांना जोराची धडक दिली। त्यांनी आवाज ऐकल्यानंतर पाठीमागे येऊन पाहिले असता त्यांची पत्नी आणि सदरील महिला गंभीर जखमी झाली होते। याच वेळी गावातील तरुण मॉर्निंग वॉकसाठी आले होते। तरुणांनी देखील अपघात झाल्याचे पाहिले आणि गावातील नागरिकांना मदतीसाठी बोलवले। हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर घटनेची माहिती समजताच दैठणा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे। मागील काही दिवसापासून दैठणा गावामध्ये अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे गौरी। नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।